अशी कोण महाराज सासू इथं बसलेले मला सांगा बर. लग्न व्हायच्या अगोदर सुनेच्या घरी जाणारे राहिला. किती सोसलंय महाराज जिजाऊ मासाहेबांनी. माझ्या पाया पडून विनंती आहे महाराज, जिजाऊ मासाहेबांनी लय सोसलंय हो. शिवनेरीवरती राहिल्या महाराज, डोळ्यामधून पाणी यायचं, पाणी यायचं डोळ्यामधून. शिवाई मातेला महाराज साकडं घातलं. हे माते, माझ्या पोटी असा एक पुत्र जन्माला घाल. आया बहिणीचं रक्षण करेल घ्या, माझ्यासाठी नको. हे स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी, स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी दे ग आई, माझ्यासाठी नको. आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी दे. वेळोवेळी साकडं घातलं. दारू गड बाई आता, दारू गड बाई, दारू गड बाई आता, दारू गड बाई, दारू गड बाई आता, दारू गड बाई, दारू गड बाई आता. शिवाई माता दारू गड बाई, शिवाई माता दारू गड बाई, शिवाई माता दारू गड बाई, शिवाई माता दारू गड बाई. तुळजापूरवासिनी दारू गड बाई, तुळजापूरवासिनी दारू गड बाई, तुळजापूरवासिनी दारू गड बाई, येळूरवासिनी दारू गड बाई. यमाई माता दारू गड बाई, यमाई माता दारू गड बाई, यमाई माता दारू गड बाई, यमाई माता दारू गड बाई. कोल्हापूरवासिनी दारू गड बाई, कोल्हापूरवासिनी दारू गड बाई, कोल्हापूरवासिनी दारू गड बाई, कोल्हापूरवासिनी दारू गड बाई. दारू गड बाई आता, दारू गड बाई, दारू गड बाई आता, दारू गड बाई, दारू गड बाई आता, दारू गड बाई, दारू गड बाई आता. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा वो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा वो. स्वर्ग मृत्यू पाताळ्याचा मंडप घातला वो, स्वर्ग मृत्यू पाताळ्याचा मंडप घातला वो, स्वर्ग मृत्यू पाताळ्याचा मंडप घातला हो. चारी वेदाचा फुलवर मांडला हो, चारी वेदाचा फुलवर मांडला हो, चारी वेदाचा फुलवर मांडला हो. चारी वेदाचा फुलवर मांडला हो. शास्त्र पुराण अन्वित तुझा गोंधळ मांडला हो, शास्त्र पुराण अन्वित तुझा गोंधळ मांडला हो. उधो बोला, 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 उधो बोला कृष्ण माय माऊलीचा वो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा हो. बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा वो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्ण माय माऊलीचा हो. शिवाई मातेला साकडं घातलं. साकडं घातल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवनेरीवरती सूर्य जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मायबाप गोड ऐका, मला सांगायचंय काय, जिजाऊ मासाहेबांनी जसे संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांवरती, तसे संस्कार आपल्या मुलांवरती करा, मुलींवरती करा. भयान अवस्था आहे आता. 4 वर्षाच्या मुलीवरती जर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्राची परंपरा अशी नाही आहे. किती खाली गेली लोक आता. 4 वर्षाची मुलगी सुद्धा लोकांना कळत नाही की महाराष्ट्राची शोकांतिक आहे. मायबाप पाया पडून विनंती आहे, आपला मुलगा बाहेर चालल्याबरोबर त्याला एक ताकीद करा. त्याला सांगा, आपल्या सुद्धा घरी आपली एक बहीण आहे. तू बाहेर गेल्याबरोबर जी मुलगी, जी स्त्री तुझ्या नजरेस पडेल ती तुझी बहीण, आणि तुझी ताई ती तुझी आई आहे, एवढं लक्षात असू दे. एवढी जरी ताकीद केली ना, अत्याचार थांबतील. मायबाप अत्याचार थांबतील. छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले जिजाऊ मासाहेबांनी. कसे संस्कार होते माहिती आहे का? ताड बसा, झालं कीर्तन आपलं, 2च मिनिटात सोडतो. ताड बसा फक्त. कसे संस्कार होते ऐका, कसे संस्कार होते जिजाऊ मासाहेबांचे. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. काही नजराना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणला होता. राज तुमच्यासाठी एक नजराना आणलेला. नजराना तुमच्यासाठी आहे. काही नजराना आहे.
काही सोनं समोर केलं. एक मुस्लिम स्त्री महाराज समोर आणली, बुरका खाली पाडला आणि खाली पडल्याबरोबर थरथर 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 कापायला लागली. मुस्लिम स्त्री, तिला असं वाटत होतं स्वराज्य असल्या स्त्रियांवरती आमच्या लोकांनी अत्याचार केलेला आहे, माझ्या सुद्धा शरीराच्या चिंध्या चिंध्या होत आहेत की काय, तिला असं वाटायला लागलं मायबा. पण गोड आहे का, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज बोलते झाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. गोड आहे का, आईचा दर्जा दिला, आईचा. वैर्याच्या स्त्रीला सुद्धा आईचा आणि बहिणीचा दर्जा देणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. गोड आहे का, एवढं जरी आपल्या पोरांना शिकवलं ना, भास दुसरं काय सुद्धा करायची गरज नाही. मुजरा मानाचा शिवाजी महाराजांचे उपकार असंख्य आहेत, हे भेटू शकत नाहीत, लक्षात असू द्या. तलवार होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे, आई साहेबांना दिलेले. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती सकेनी नालाचारी, कधी न झोकली ती दिल्लीच्या दरबारी. बादशाचा ताज तिने ठोकरला, मराठा मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्म रक्षणार्थ सदा साज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने दिनाली. महाराष्ट्रावर प्रेमापा, महाराष्ट्रावर प्रेमापा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आईची शपथ घेऊन सांगतो, एवढं आयुष्यात वरडलो नाही मी. आणि काळी तीनला कीर्तन हाऊस होती माझी, एक काळी तीनला कीर्तन करावं. एक पहिलं केलं होतं, नाही एवढं बरं का, काय अडचण वाटतंय मेळात आहे काय, एवढं काही लय वर नाही. पण गोड आहे का, संता लोटांगणी जाता लाज नको मनी. जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात, देवा एकच गोष्ट कर, तुझ्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, तुझ्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, तुझ्या कीर्तनामध्ये नामस्मर करण्यासाठी, तुझ्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, नामस्मर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
असो, कुठली गोष्ट वेळेमध्ये असावी. बरोबर 11 वाजता या ठिकाणी सेवा आटोपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो आणि बरोबर 11 वाजताच सेवा या ठिकाणी आटोपण्याचा प्रयत्न केला. 11च्या पुढं मला जाता येत नाही, कारण लोक बी बसलेले असतात या ठिकाणी खाली. बाहेर बसलेली जेवढे आहेत सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. अर्धा तास तुमचा मी जास्त घेतलेला आहे, कोणी नाराज होऊ नका. नाही तुम्ही जर महाराजांना हे कीर्तन वाढवलं मोकळ्यातच बरं का, असं काय म्हणू नका. काय सांगता येतंय, जाताना मी धडकू शकतो, धडकणार नाही. 5-25 वर्ष अजून लय हिंडायचंय मला, पण काय सांगता येत नाही ना कुणाचं जाणं कधी आहे. गोड आहे का, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब अचानक जाणं झालं. मायबाप अचानक जाणं झालं. एक गोष्ट आहे का, दादा गेल्यापासनं बारामती तालुक्याची अवस्था तुम्ही स्वतः बघताय काय आहे ती. हा, कित्येक गावातली लाईट जी निम्यातनं जाती ती परत येईनाच. दादा होते तोपर्यंत धक्का नव्हता महाराज कुठल्या गोष्टीला. पण लक्षात असू द्या, या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मरावंच लागतं. सिंधुताई सपकाळांचे एक वाक्य जाता जाता ऐका, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये मरावंच लागतं. मेल्याशिवाय माणसं मोठी म्हणत नाहीत, आणि गेल्यानंतर माणसं म्हणतात आमचा देव होता. आहे तोपर्यंत किंमत लोकांना कळत नाही. मायबाप दादा होते तोपर्यंत किंमत कळाली नाही, आणि दादा गेल्यानंतर दादांची किंमत कळाली. पाया पडून विनंती आहे, आपल्या सोबतच्या माणसाला गमवू नका, आपला मित्र गमावू नका. लक्षात असू द्या, आपले नाती गमावू नका. आहे तोपर्यंत, जिवंत आहे तोपर्यंत ती जपा. पाया पडून विनंती आहे. फक्त जाता जाता एक वाक्य सांगतो, आपल्या घरचा आहार स्वच्छ ठेवा. आपल्या घरी मांसाहार करू नका. आपलं ते भक्ष्य नाही, ते जिभेनं पाणी पितात त्यांचाच फक्त मांसाहार करण्याचा अधिकार आहे. पाया पडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना, मांसाहार करू नका. जनावरांना तोडून त्यांचा मांस खाऊ नका, ते भक्ष्य नाही तुमचं. शाकाहारी अन्न तुमच्या पोटामध्ये गेलं ना तरच तुमची बुद्धी चांगली चालू शकते. तुम्ही जर घरामध्ये सुख प्राप्ती करत असाल ना तर घरामध्ये स्वच्छ अन्न बनवा. 2 प्रकारच्या मशानभूम्या लोकांच्या घरामध्ये झाल्या, गावामध्ये झाल्या. गावाच्या बाहेर एक मशानभूमी आहे आणि काही लोकांच्या घरामध्ये एक मशानभूमी आहे. गावाच्या बाहेर एक प्रेस जळतं आणि काही लोकांच्या घरामध्ये प्रेस शिजतं. एवढं लक्षात असू द्या. पाया पडून विनंती आहे, पाया पडून. घरामध्ये कुठलंही प्रेस शिजवू नका. त्याचा शाप, त्याचा तळतळाट तुम्हाला घराला लागतो. तुमची बायका पोरं सुखात राहू शकत नाहीत. तुम्हाला शपथ आहे भैरवनाथाची जेवढी इथं बसलेली आहे ती. एकाने जर घरी गेल्या जर काय वाईट कृत्य केलं आहाराबद्दल तर तुम्हाला देवाची भैरवनाथाची शपथ आहे सगळी बसलेली आहेत तेवढी. तुम्ही म्हणसाल ह्याला आणूनच चुकी केल्यागत वाटायला लागली. जरा ढिली वाटते का शपथ गोळे महाराज? ह्याला शपथ चांगली कुठली तर दिली पाहिजे, त्याशिवाय लोक. हा, तुम्हाला शपथ आहे काळू व्हायची. आता जर तुम्ही घरामध्ये काय वाईट केलं तर तुमचं काय बरं वाईट झालं तर मी स्वतः जबाबदार राहणार नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. आपला आहार स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा. तुमच्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेत असताना हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी आहे. आपल्या सप्ताहाला कुणाचीही नजर न लागता, बरं का, कुणाचीही नजर लागू नये. तुम्ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांचं सौजन्य या ठिकाणी आहे, ते वारकऱ्यांवरती ज्यांचं प्रेम आहे, महाराज मंडळीवरती ज्यांचं प्रेम आहे, जिथं कुठं हरिनाम सप्ताह आहे तिथं सौजन्य देणं, अन्नदान करणं, ज्यांच्या रक्तामध्ये परमार्थ आहे ते आमचे जिवलक आदरणीय पोपटजी गाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांनी कुणी आळस करू नका. संतांचं नामस्मरण